नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आता आपण पुढचे 10 क्वेश्चन करूया. आपण आजपासून एक्सरसाइज नंबर 9 सुरू करतो आहे. त्याच्यातला पहिला क्वेश्चन म्हणजे क्वेश्चन नंबर 26. तर 26 नंबरचा क्वेश्चन आहे, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द ग्रेटेस्ट अँड द स्मॉलेस्ट ऑफ द फ्रॅक्शन्स 3/4, 1/2, 5/6, 7/12. ठीक आहे. 26 नंबरचा क्वेश्चन बघा. इथे आपल्याला फ्रॅक्शन्स दिलेले आहे बघा. 1/3/4, त्याच्यानंतर आहे 1/2, ठीक आहे, 5/6 आणि 7/12. हे बघा, हे जे फ्रॅक्शन्स आहे ना, याचे जर डिनॉमिनेटर सगळ्यांचे एकसारखे असते ना तर आपल्याला कम्पेअर करायला सोपं जाते. तर पटकन आपण काय करू, यांचे सगळ्यांचे डिनॉमिनेटर सेम करून घेऊ. याच्यात सगळ्यात मोठा कुठला आहे, 12 आहे, तर यांना पण आपण 12 करून घेऊ. मग याला काय होऊन जाईल, याला 12 केलं तर याला 3ने मल्टिप्लाय करावं लागेल, म्हणजे इथं 12. मग वरती पण 3ने मल्टिप्लाय करायचं आहे. इथं 6ने मल्टिप्लाय करावं लागेल, है ना, डिनॉमिनेटरला. तर न्यूमरेटरला पण 6ने मल्टिप्लाय करायचं. इथं 2ने, तर वरती पण 2ने केलं तर 10 होणार, आणि हे आहे तसं राहणार. आता इथं आपल्याला क्लिअर होऊन जाते की सगळ्यांचे डिनॉमिनेटर सेम आहे. तर सगळ्यात मोठा कुठला झाला आहे, 10/12. सगळ्यात छोटा कुठला आहे, 6/12. तर 10/12 मायनस 6/12 किती झाले, कॉमन आलं 12. 10 - 6 म्हणजे झाले 4/12. ठीक आहे. आता इथं 4/12चा ऑप्शन दिलेला आहे का, नाही आहे. मग याला 4 1 4, 4 3 12, 1/3. तर इथे 1/3 आहे का, आहे सेकंड नंबरचा. त्याचा आन्सर येतो आहे आन्सर 2. ठीक आहे, सेकंड नंबरचा 1/3. चला नेक्स्ट बघूया. सेकंड आहे 27 नंबरचा क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग डिजिट्स शुड बी इन बॉक्स सो दॅट 653 बॉक्स 92 इज डिवायजिबल बाय 3. ठीक आहे. तर आता आपल्याला 3ने डिवायजिबिलिटीचा रूल आपल्याला माहिती आहे की जी नंबर आहे त्याचे सगळे डिजिट सगळ्या डिजिटचं जर आपण ॲडिशन केलं तर ते जे त्याचं जे ॲडिशन आहे ते जर 3ने डिवाईड होत असेल तर ती नंबर 3ने डिवाईड होते. ठीक आहे. तर इथं बघा, आपल्याला एक नंबर दिलेली आहे 6 5 3, नंतर बॉक्स 9 2. ठीक आहे. ही नंबर इथे बॉक्समध्ये आपल्याला एक अशी नंबर घ्यायची आहे की मग ही जी नंबर आहे ना 3ने डिवाईड झाली पाहिजे. तर आपल्याला बघा एकदम सोपं काय करायचं, पहिले ह्या सगळ्यांना ॲड करून घ्या. 6 5 5 6 + 5 11 + 3 14 + 9 23 + 2 25. ठीक आहे. यांचं किती आलं आहे, 25. आता बाकीचे जे 4 ऑप्शन आहे त्याच्यामध्ये ॲड करून बघायचे 25मध्ये, है ना. +8 केलं तरी किती येते, 33. त्याच्यानंतर 25मध्ये +9 केलं तर किती येणार, 34. परत 25मध्ये +6 केलं तर किती येणार, 31. आणि 25मध्ये +7 केलं तर येणार किती, 32. आता इथं बघा, हे 32 31 34 हे जे आहे ना 3ने डिवाईड होत नाही. 3ने कुठली नंबर डिवाईड होते, हे 33. म्हणजे इथं काय येणार, इथं आपलं 8 येणार. ठीक आहे. इथं जर बॉक्समध्ये 8 ठेवलं तर ही जे नंबर आहे ही नंबर 33ने म्हणजे 3ने डिवाईड होऊन जाणार. ठीक आहे. तर याचा आन्सर येतो आहे आन्सर नंबर 1. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 28. देयर इज अ प्रॉफिट ऑफ ₹225 ऑन सेलिंग अ टेबल फॉर ₹2400. What is the profit or loss if the same table is sold for ₹2250. ठीक आहे. तिथं आपल्याला पहिले टेबलचं आपल्याला सेलिंग प्राईस दिलेलं आहे. सेलिंग प्राईस दिलेला आहे 2400.
ठीक आहे. आणि प्रॉफिट दिलं आहे, प्रॉफिट दिलेलं आहे 225. तर आपल्याला इथं काय काढायचं आहे, कॉस्ट प्राईस निघून जाईल इथून, आहे ना. तर प्रॉफिट इज इक्वल टू आपल्याला माहिती आहे, प्रॉफिट आहे ना 225 इज इक्वल टू एस पी म्हणजे 2400 मायनस सी पी. ठीक आहे. मग सी पी इज इक्वल टू किती येणार, सी पी इज इक्वल टू येणार 2400 मायनस 225. ठीक आहे. तर याला जर याच्यातून मायनस केलं तर किती येते बघा, 225 मायनस केलं तर इथे येणार 5, है ना. हे झालं 9, हे 7, हे झालं 3, 1, 2, 2175. ठीक आहे. याचं सी पी काय आलं 2175. आता इथं पुढे नेक्स्ट क्वेश्चनमध्ये काय लिहिलेलं आहे की व्हॉट इज द प्रॉफिट ऑर लॉस इफ द सेम टेबल, म्हणजे हा जो टेबल आहे ज्याचा सी पी 2175 आहे त्याला कितीला सेल केलं परत, 2250ला सेल केलं, तर प्रॉफिट होणार का लॉस होणार. परत जी एस पी आहे आपल्याला काय दिलेली आहे 2250. एस पी मोठा आहे सी पीपेक्षा, तर प्रॉफिट होणार, किती प्रॉफिट होणार, प्रॉफिट इज इक्वल टू 2250 है ना, एस पी मायनस सी पी. सी पी किती आहे आपला 2175. तर किती प्रॉफिट होते बघा 14 है ना, 14मधून 7 गेले 7, हे 1 होऊन जाणार तर 0. तर 75 रुपीजचा प्रॉफिट होतो आहे. आणि याचा मग ॲन्सर येतो आहे, ॲन्सर नंबर 3, ॲन्सर नंबर 3. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 29. इफ 16 शर्ट्स वेअर सोल्ड फॉर 20 notes of 100, double its notes of 50 and 200 notes of 20, then what is the selling price of a shirt. ठीक आहे. इथं क्वेश्चन नंबर 29 बघा. 16 शर्ट्स जे आहे ना, 16 शर्ट्स कितीला विकले माहिती आहे का, 20 notes of 100 म्हणजे किती झाले 2000. त्याच्यापैकी आणि नंतर ह्याच्या डबल नोट्स ऑफ 50, याचे डबल किती होणार 40 नंबर किती नोट 50चे 40 नोट्स म्हणजे हे किती झाले परत 2000. आणि 200 नोट्स ऑफ 20, 200 नोट्स ऑफ 20 म्हणजे हे किती झाले 4000. ठीक आहे. सगळ्यांची टोटल केली तर किती येते बघा 8000. ठीक आहे. तर 16 शर्ट जे आहे ना 8000 रुपीजला सेल केले. मग एका शर्टची सेल प्राईस काढायची आपल्याला. ठीक आहे ना. तर 16 शर्ट्स है ना ची सेल प्राईस आहे 8000. मग एका शर्टची सेल प्राईस किती होणार 8000 डिवायडेड बाय 16 है ना. मग किती येते बघा 16 5 80 आणि 20 रुपीज 500. एका शर्टची सेल प्राईस किती येते 500. त्याचा आन्सर येतो आन्सर नंबर 4. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 30. द लेंथ अँड ब्रेथ ऑफ ॲन ऑडिटोरियम आर 30 meter and 24 meter respectively. The rate of tiling is rupees 75 per square meter and the labor charges are rupees 25 per square meter. Find the total expense of tiling the auditorium. क्वेश्चन नंबर 30 मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, एक ऑडिटोरियम आहे. ठीक आहे. त्याचं जे लेंथ आहे ते आहे 30 मीटर. ठीक आहे. आणि ब्रेथ जी आहे ती 24 मीटर. ठीक आहे. त्याचा एरिया किती होऊन जाणार, दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर 72 स्क्वेअर मीटर. ठीक आहे. आता आपल्याला याचं टायलिंग करायचं आहे. टायलिंग करायचा जो खर्च आहे तो 1 स्क्वेअर मीटरचा टायलिंगचा खर्च आहे 75 रुपीज. ठीक आहे. तर आपल्याला 720 स्क्वेअर मीटरचा खर्च किती येणार, 720 इंटू
75. ठीक आहे, 720 इंटू 75. तर हे किती येते बघा, 5 2 ज़ा 10, 1 कॅरी ओव्हर झालं, 5 7 ज़ा 35 प्लस इकडे करून घेऊया, थांबा पटापट. 720 इंटू 75. हां, सध्या झिरोला राहू द्या, नंतर झिरो लावूया आपण त्याला, नाही तर राहू द्या. 5 0 ज़ा 0, 5 2 ज़ा 10, 1 5 7 ज़ा 35 36. ठीक आहे, त्याच्यानंतर 7 0 ज़ा 7, 7 2 ज़ा 14, 1 कॅरी ओव्हर झालं, 7 7 ज़ा 49 प्लस 1 50. हे किती आलं, 54,000 आलं आहे. ठीक आहे, हे किती येते, 54,000. त्याच्यानंतर आपल्याला दुसरं अजून काय दिलेलं आहे की लेबर, 1 स्क्वेअर मीटरसाठी लेबर चार्जेस आहे 25 रुपीज. ठीक आहे, 1 स्क्वेअर मीटरसाठी लेबर चार्जेस किती होतात, 25 रुपीज. तर टोटल आपल्याकडे किती आहे, 720 स्क्वेअर मीटर आहे. त्याच्यासाठी चार्जेस किती होणार, 720 इंटू 25. ठीक आहे, तर 25 0 ज़ा 0, 25 2 ज़ा 50, 5 कॅरी ओव्हर झाले, 25 7 ज़ा 175 है ना, 175 प्लस 5 180. म्हणजे हे झालं 18,000 टोटल. ठीक आहे, आणि दोन्ही मिळून आपल्याला आता किती खर्च येणार, 54,000 प्लस 18,000. म्हणजे किती आले बघा, हे 4 प्लस 8 12, 1 कॅरी ओव्हर होईल, हां 7, 72,000. त्याचा ॲन्सर कुठला येतो आहे, याचा ॲन्सर येतो आहे ॲन्सर नंबर 2. ठीक आहे, चला नेक्स्ट बघूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 31. 2 शर्ट्स अँड 1 ट्राउझर टुगेदर कॉस्ट ₹2100. The cost of a trouser is 1.5 times of that of a shirt. What is the cost of 1 shirt and 1 trouser? ठीक आहे, इथे आपल्याला काय करावं लागेल की शर्टची आपल्याला कॉस्ट माहिती नाही आहे, ट्राउझरची कॉस्ट दिलेली आहे 1.5 टाइम्स शर्टपेक्षा. ठीक आहे, तर आपण शर्टची कॉस्ट आहे ना, कॉस्ट ऑफ शर्ट, कॉस्ट ऑफ 1 शर्ट इज इक्वल टू एक्स पकडूया. तर कॉस्ट ऑफ ट्राउझर किती होणार, ट्राउझरची कॉस्ट होणार 1.5. ठीक आहे, आता इथं काय म्हटलं आहे की 2 शर्ट्स अँड 1 ट्राउझर. 2 शर्टची कॉस्ट प्राईस किती होणार 2x, आणि एका ट्राउझरची कॉस्ट प्राईस किती आहे 1.5x. ठीक आहे, तर यांचं दोघांची मिळून टोटल प्राईस येते 2100. ठीक आहे, आता याला आपण सॉल्व करून एक्सची प्राईस काढून घेऊया. तर 2 + 1.5 म्हणजे होतं 3.5x इज इक्वल टू 2100. एक्स इज इक्वल टू येतं आहे 2100 डिवायडेड बाय 3.5. ठीक आहे, याला जर आपण सॉल्व केलं, हे बघा इथं जर डेसिमल असेल ना तर 1 0 वरती लावून द्यायचं. ठीक आहे, 1 0 वरती लावलं तर हे होते 35. तर इथे याला सॉल्व करायचं आपलं, याला बघा 7 3 ज़ा 21, हां 7 3 ज़ा 21 आणि 3 0, 7 5 ज़ा 35. परत 5ने अजून याला डिवाईड करायचं, 5 6 ज़ा 30, 00 म्हणजे 600 येणार. एक्सची व्हॅल्यू किती येते 600. म्हणजे एका शर्टची व्हॅल्यू किती आहे, एका शर्टची कॉस्ट किती आहे ना, कॉस्ट ऑफ अ शर्ट इज इक्वल टू एक्स म्हणजे 600. ठीक आहे, तर आपल्याला काय करायचं आहे, आणि आता ट्राउझरची कॉस्ट किती येणार 1.5 टाइम्स आहे ना, तर 1.5 टाइम्स याला गेलं तर याचं येते 900 है ना. 600 इंटू 1.5 करून बघा, 15 6 ज़ा 90, आणि एक डेसिमल असते म्हणून तिथं 1 0 येणार, तर 900 येणार है ना. तर एक शर्ट आणि एक ट्राउझरची टोटल किंमत किती होते बघा, 6 + 9 15. ठीक आहे, तर याचा आन्सर किती येतो आहे, फर्स्ट आन्सर नंबर 1. एक ट्राउझर आणि एक शर्टची कॉस्ट किती येते दोघांना ॲड करायचं. ठीक.
ठीक आहे. हे 900 कुठून आलं, 600चे 1.5%, 1.5 जे होतात ते 900 होतात. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 32. याच्यामध्ये एक एक्सप्रेशन दिलेलं आहे 2400 इंटू 15/100 इज इक्वल टू एक्स इंटू 25/100. ठीक आहे. याला आपल्याला सॉल्व करून एक्सची व्हॅल्यू काढायची आहे. ठीक आहे. ते बघा, हे 2 0 कॅन्सल होणार. हां, इथं 25 1 25 आणि 25 4 100. म्हणजे हे किती झाले बघा, हे 24 इंटू 15, तर 15 4 60, 6 कॅरीवर झालं, 15 1 15 2 30 प्लस 6 36, 360 इज इक्वल टू एक्स इंटू 1/4. ठीक आहे. आता इथं एक्सची व्हॅल्यू कशी येणार, हे जे 4 आहे इकडं मल्टिप्लाय होणार. ठीक आहे. तर एक्स इज इक्वल टू किती येणार, 360 इंटू 4, म्हणजे 4 0 0, 4 6 24, 2 कॅरी ओव्हर झालं, 4 3 12, 12 प्लस 2 14, म्हणजे किती आलं 1440. याचा ॲन्सर कुठला येतो आहे, ॲन्सर नंबर 1. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 33. इन हाऊ मेनी इयर्स विल द इंटरेस्ट ऑन प्रिन्सिपल 20,000 ॲट 7.5 PCPA बी ₹4,500. ठीक आहे. तर इथं आपल्याला बघा क्वेश्चन नंबर 33मध्ये काय काय दिलेलं आहे. 33मध्ये आपल्याला इंटरेस्ट पण दिलेला आहे. इंटरेस्ट दिलेला आहे 4,500. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रिन्सिपल दिलेला आहे 20,000. त्याच्यानंतर रेट पण दिलेला आहे 7.5 PCPA. तर याला 7.5% असं लिहूया आपण. ठीक आहे. PCPA हां 7.5ला असं पण लिहू शकतो. ठीक आहे. तर इथे काय काय दिलेलं बघा, इंटरेस्ट इज इक्वल टू P इंटू 7.5 इंटू N/100. ठीक आहे. हे 2 0 कॅन्सल होणार. ठीक आहे. 7.5 इंटू 2 किती होतात 15 है ना. तर इथं किती येणार 4500 इज इक्वल टू 1500 है ना. याचं 15 आलं आणि 2 0 इंटू N. ठीक आहे. मग N इज इक्वल टू काय येणार 4,500 डिवायडेड बाय 1500. ठीक आहे. तर याला जर सॉल्व केलं तर हे किती येते 1 3 3 टाइम्स कट होतात. तर N म्हणजे नंबर ऑफ इयर्स किती आले 3 इयर्स. ठीक आहे. तर याचा ॲन्सर काय येतो आहे, याचा ॲन्सर येतो आहे बघा, ॲन्सर नंबर 2. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 34. व्हॉट इज द सेलिंग प्राइस ऑफ 75 बॉक्सेस ऑफ मँगोज ईच कंटेनिंग 36 मँगोज ॲट द रेट ऑफ ₹400 पर डझन. तर 34 नंबरचा क्वेश्चन आहे. आपल्याला इथं नंबर ऑफ मँगोज किती दिलेलं आहे बघा, 75 बॉक्सेस आहे. प्रत्येक बॉक्समध्ये 36 मँगोज आहे. ठीक आहे. तर हे टोटल नंबर ऑफ मँगोज किती झाले 75 इंटू 36, 6 5 33, कॅरी ओव्हर झालं 6 7 42 प्लस 3 45. ठीक आहे. 3 5 15, 1 कॅरी ओव्हर झालं आहे, 3 7 21 प्लस 1 22, म्हणजे हे झाले 5 प्लस 5 4 प्लस 6 7 27. टोटल 2700 मँगोज आहेत. ठीक आहे. टोटल नंबर ऑफ मँगोज किती आहे 2700. जर आता हॅन्स 12 मँगोज जे आहे 12 मँगोज कितीला सेल करतायत, 12 मँगोज सेल करतायत ₹400 ठीक आहे. तर आपल्याकडे टोटल किती मँगोज आहे 2700 मँगोज. कितीला सेल होणार 400 इंटू 2700 डिवायडेड बाय 12. ठीक आहे. तर याला सॉल्व करायचं आता. हे बघा 4 1 400 इथं होणार, हे 4 3 12, 3 9 27 आणि हे 0 0 है ना. म्हणजे किती येतं बघा 9 1 9 आणि 1 2 3 4 0
1234 म्हणजे 90,000. तर याचा ॲन्सर कुठला येतो आहे? ॲन्सर नंबर 1. ॲन्सर नंबर 1. ठीक आहे. 90,000 रुपीजला टोटल सेल होणार ते टोटल मँगोज. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया आता. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 35. विच ऑफ द फॉलोइंग अल्टरनेटिव्स करेक्टली रिप्रेझेंट 282 डिवायडेड बाय 15. खरं सांगू तर हा क्वेश्चन मला काहीच नाही कळाला की याच्यामध्ये काय करायचं आहे एक्झॅक्टली. ठीक आहे ना. कारण इथं 35 नंबरचा क्वेश्चन आहे की 288 डिवायडेड बाय 15 ह्याला रिप्रेझेंट करणारं कुठलं एक्सप्रेशन आहे, अल्टरनेटिव्ह आहे, ते आपल्याला फाईंड करायचं आहे. आता ह्याचा जर बघितलं तर याचं मिनिंग किती येते माहिती आहे काय? 228 डिवायड बाय 15 केलं तर 18.8 येतं आहे. तर इथं एखादं असं हे दिलं असलं पाहिजे होतं एक्सप्रेशन की ज्याचं व्हॅल्यू 18.8 येईल. पण असं काही नाही आहे. इथं जे 4 जे ऑप्शन्स दिलेले आहे ते मला काहीच कळालं नाही की नेमकं काय करायचं आहे. ठीक आहे. आणि याचा ॲन्सर 4 दिलेला आहे आणि 4थमध्ये कसं दिलेलं आहे एक्सप्रेशन 282 इज इक्वल टू 15 इंटू 18 प्लस 12. ठीक आहे ना. तर याला जर सॉल्व केलं ना तर काय येते बघा. याचं येते 15 8 जार 120, 12, 15 1 15 आणि 27 प्लस 12 म्हणजे हे 280 येतात, 282 येतात. म्हणजे 282 इज इक्वल टू 282. हे काय मला काहीच कळालेलं नाही आहे. ज्याही विद्यार्थ्याला किंवा त्यांच्या पालकांना किंवा त्यांच्या टीचर्सला कुणालाही जरी हा क्वेश्चन कळत असेल, याचा ॲन्सर कळत असेल तर प्लीज मला सांगा. याचा ॲन्सर नंबर 4 दिलेला आहे यांनी, पण ते मला काही नाही कळालं आहे की एक्झॅक्ट काय आहे. कारण काहीतरी अशी व्हॅल्यू यायला पाहिजे होती. हे जो एक्सप्रेशन दिलं आहे याचं काहीतरी व्हॅल्यू यायला पाहिजे होती, पण तसं काहीच नाही आहे. हे तर 282 इज इक्वल टू 282 यायला लागलं आहे. हे मला काही कळालं नाही आहे. तुम्ही प्लीज, तुम्हाला जर कळत असेल तर मला कमेंटमध्ये लिहून सांगा या क्वेश्चनचा हा अर्थ आहे, याला असं असं सॉल्व करायचं आहे. ठीक आहे. चला तर असे आपले आज पहिले 10 क्वेश्चन आपले झाले आहेत एक्सरसाइज नंबर 9चे. ठीक आहे. पुढचे 10 क्वेश्चन बघूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.